नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मटकीचा भात कसा बनवायचा ते बघूया। मटकी टाकून बनविलेला आहे। सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी खूप छान आहे हा, बनवायला सोपी अगदी आणि बनतो पण लवकर ही रेसिपी आणि खायला तर इतकी चविष्ट। चला तर मग बघूया। मी एक वाटी मटकी घेतलेली आहे, कोंब आलेली आहे। मी सकाळी एक वाटी मटकी भिजत घातलेली होती, त्यानंतर सायंकाळी चाळणीत काढून घेतली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा अशा पद्धतीने कोंब आलेले आहे। बाकीची मी ठेवून दिलेली आहे उसळ वगैरे बनवायला। आता बघा मी एक वाटी मोठ्या वाटीने ना भात घेतलेला आहे, एक वाटी आहे मोठ्या वाटीने। आता मी इथे ना ही मटकी पण नाही का उकळत्या पाण्यामध्ये छान अशी शिजवून घेतलेली आहे। तरी 5 मिनिटं लागलेच, अशी शिजवून घेतलेली आहे। या पद्धतीने शिजवून घ्यायचं। थोडंसं मीठ घातलेलं होतं त्यात, म्हणजे अळणी लागत नाही, ती मटकी खूप छान तयार होते। गॅसवर कढई ठेवलेली आहे, 1 चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे। आता अर्धा चम्मच मोहरी आणि 1 चम्मच जिरे टाकायचे। जिरं मोहरी छान तडतडू द्यायची, बघा छान फुलली पाहिजे। एक कांदा घेतलेला आहे, बारीक कट करून घेतलेला आहे। कोथिंबीर, टमाटर आणि कढीपत्ता आणि मिरच्या घेतलेल्या आहे, मी 2-3 अशा चिरून घेतलेल्या आहे। तुम्ही आलं, लसूण, जिरं, मिरचीचा ठेचा पण करून टाकू शकता, परंतु मला अशा कापलेल्याच आवडतात। यात तर मी ते कापून घेतलेलं आहे आणि यातनं कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि हे कांद्याचं परतून घ्यायचं आहे मिश्रण। आणि बघा आलं, लसूण आणि इथे मी जिरं असं वाटून घेतलेलं होतं ओबड-धोबड। आता ते टाकायचं आणि त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान शिजवायचं आहे। कधी पण आलं लसणाचा कच्चेपणा गेला पाहिजे, तेव्हाच भाजी म्हणजे कोणतीही रेसिपी व्यवस्थित बनते। बघा मी शिजवून घेतलेलं आहे। आता चिमूटभर हिंग टाकायची आहे, टाकून घेतलेली आहे। आता मी इथे मसाले घेतले, अर्धा चम्मच हळद पावडर, अर्धा चम्मच तिखट आणि 1 चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच जिरे पावडर घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ। आता हे सगळं आपल्याला हे मिश्रण असं छान परतवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम थोडी म्हणजे मंदच ठेवायची। बघा टमाटर, मी छोटा टमाटर होता तोही चिरून घेतलेला आहे। या पद्धतीने ही रेसिपी नक्कीच बनवून बघा, खायला ती इतकी चविष्ट खूपच छान बनते। नाश्त्याला तर काही विचारूच नका, खूपच छान। बघा थोडंसं मी म्हणजे टमाटरच्या मिश्रणामध्ये कोथिंबीरही टाकून घ्यायची आणि आता ही शिजलेली मटकी आपल्याला यातनं या मिश्रणामध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान हिला परतून घ्यायचं आहे। थोडं पाण्यामध्ये शिजवलेली आहे तर थोडा ओलसरपणाही असतो, मस्त शिजून जाते। बघा या पद्धतीने परतवून घ्यायची आहे व्यवस्थित। मसाले छान मटकीला लागून जातात आणि खायला अशी रुचकर बनते ही रेसिपी। तर बघा या पद्धतीने मी मस्त असं 2-3 मिनिटापर्यंत असे शिजवून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपला हा शिजलेला भात आहे, तर हा भात आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मस्त याला शिजलेला आहे तरी पण छान परतवायचा। म्हणजे बिलकुल गॅसची फ्लेम कमी करून इतका मस्त याला तुम्ही परतवून घ्यायचा आहे, म्हणजे चवीला काय भन्नाट तयार होते, मस्त लागतो हा। बघा या पद्धतीने मी छान असं परतवून घेतलेला आहे। आता कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। मस्त असा मटकीचा भात आपला तयार झालेला आहे। आता मी हा प्लेटमध्ये काढून घेते। बघा खूपच छान तयार झालेला होता असा मटकीचा भात। तुम्ही कधी बनविलेला आहे का? नक्की बनवून बघा। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा। धन्यवाद।